राधे राधे मित्रांनो, मी अनुश्रुत. आज वातावरण इतकं भारी होत होतं तर म्हटलं काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खावं असं वाटतं आणि मग आज आपण बनवली आहे मसाला बाटी. मसाला बाटीला लागणारं साहित्य: 2 वाट्या गव्हाचं पीठ, मीठ, खायचा सोडा, रवा, उकळलेले बटाटे, तेल, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि चाट मसाला, मीठ, कोथिंबीर. 2 वाट्या गव्हाचं पीठ बाउलमध्ये टाकून घ्यायचं, खायचा सोडा चिमूटभर आणि रवा छोटी वाटी आणि अर्धा चमचा मीठ, तेल 2 चमचे, एक वाटी पाणी मळण्यासाठी. घट्ट मळून घेऊ. जर व्हिडिओ आवडतो माझे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा अनुश्रुत व्लॉग्स. या पिठाला एक जीव घट्ट मळून घेऊ. या सगळ्या पिठाला गोळा करून घेऊ. अशा प्रकारे या पिठाला घट्ट करून घेऊ. आता मग आपण याला पिठाला झाकून 10 मिनिटं रेस्ट देऊन देऊ. बटाट्याला उकळलेले बटाट स्मॅश करून घेऊ. पॅन गॅसवर ठेवायचा. फ्लेम ऑन करायची. दोन पळे तेल टाकून घेऊ. जिरे आणि मोहरी टाकून घेऊ. आलं लसूण जिरं आणि हिरवी मिरचीचा पेस्ट टाकून घेऊ. कढीपत्ता आणि हिंग पण टाकून घेऊ. फोडणी छान झाली आहे. कसुरी मेथी क्रश करून टाकून देऊ. हळद अर्धा चमचा. आता मिक्स करून घेऊ. आता चुरलेले बटाटे टाकून घेऊ. आता या सगळ्या मसाल्याला मिक्स करून घेऊ. कोथिंबीर टाकून घेऊ. मी चाट मसाला आणि मीठ टाकायचं विसरलो. तुम्ही कोथिंबीर टाकायच्या पहिले टाकून. आता सगळ्या मिक्स करून घेऊ. किती भारी घमघमाट सुटला आहे. या प्रकारे मसाल्याचे बॉल बनवून घेऊ. थंड झाल्यावर आता हे छान झालंय. पिठाचे छोटे गोळे अशा पद्धतीने
सगळ्याला हलक्या हाताने बंद करून घेऊ. आता तळ हातावर घेऊन गोल फिरवून घेऊ हलक्या हाताने. अशा प्रकारे सगळ्या वाटी बनवून घेऊ. आता आपल्या पॅन एक कप्प्यामध्ये एक फळा तेल अशा प्रकारे सगळ्या बाट्या ठेवू. 5 ते 7 मिनिटं झाकून देऊ. आता सगळ्यांना टर्न करून सुंदर रंग आलेला आहे. क्रिस्पी झाले. आता दुसऱ्या साइड पण करून पुन्हा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं. चला झाले आपली क्रिस्पी आणि टेस्टी हेल्दी. तुम्ही पण बनवा. राधे राधे.